संत तुकाराम महाराजांचा 378वा बीज सोहळा देहूनगरीमध्ये पार पडत आहे। यासाठीच आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळात महाराजांच्या ज्या पादुका आहेत ते मुख्य मंदिरातून आता बाहेर पडणार आहेत आणि गोपाळपुरा या ठिकाणी त्या नेण्यात येणार आहेत। खरं तर गोपाळपुरा या ठिकाणी नांदुरकीच्या वृक्षाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडत असतो। तत्पूर्वी आपल्या सोबत काही वारकरी भाविक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणूया। बाबा, काय सांगाल, किती वर्षापासून येता? आम्ही सातत्याने आता आमची ही 40 वर्षाची वारी आहे। आता सकाळी आपण या ठिकाणी आला तर तुकाराम महाराजांचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं का? दर्शन घेतलं आम्ही, आता आनंदी झालो। आपुल्या माहेरा जाईन मी आता भेटीनं माहेरा आपुल्या। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या बीज सोहळ्याच्या या उत्सवानिमित्त आज मी तसं पाहिलं तर सातत्याने आज 375वी बीज सोहळा आज सातत्याने कितीतरी आपल्या विदर्भ मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या कितीतरी सर्व विभागातून वारकरी आलेले आहेत आणि त्या वारकऱ्यांना माझं साकडं आहे की यापुढं सातत्याने या वारकरी सोहळ्याच्या या आनंद सोहळ्यात तुम्ही सामील व्हा आणि यापुढे या देशामध्ये चाललेला हा अमेरिका इराण या युद्धाचा जर थोडासा हे पाहिला तर या अशा गोष्टी व्हायला नको पाहिजेत। याच्याकरता नामचिंतन हे महत्त्वाचं आहे आणि ह्या युद्धाच्या जर बाबतीत बोललं पाहिजे तर यामुळे थोडासा जग रिवर्स येतो, देशाची आर्थिक व्यवस्था थोडीशी जरा रिवर्स येते। त्याकरता थोडंसं चांगलं हे करा। चांगलं पांडुरंगाला तसं साकडं घातलं का युद्धासाठी? साकडं घातलं आम्ही, बोललो का या गोष्टी बरोबर नाहीत, चांगल्या या गोष्टीचं हे करण्यासाठी तुम्ही आता निश्चिंतने पावलं विसावा, उंटलिया धावा तृष्णेच्या। हे माझं एकच साकडं आहे की तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा, आलिया संसारा उठा योग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा। खरं तर आपण जर पाहिलं तर या वारकऱ्यांना देखील युद्धाची जी चिंता आहे ती सतावत आहे। यासाठी पांडुरंगाला हे युद्ध टळण्यासाठी भाविकांनी साकडं घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिशेख देव।